नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्मार्ट विद्यार्थी या प्लॅटफॉर्मवर. तर मित्रांनो, आज आपण भूगोल, इतिहास आणि सामान्य विज्ञान या तिन्ही घटकावर एक कंबाईंड टेस्ट सिरीज घेऊन आलो. या 35 प्रश्नांमध्ये तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर. मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रत्नागिरी. रत्नागिरी या जिल्ह्याला महाराष्ट्रातील सर्वाधिक म्हणजे सुमारे 236 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रत्नागिरी. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ब्ल्यू मॉर्मन. ब्ल्यू मॉर्मन हा फुलपाखरू महाराष्ट्राचा राज्य फुलपाखरू म्हणून ओळखला जातो आणि याची विशेषता हे आहे की हा आकाराने मोठा आणि निळ्या आणि काळ्या रंगाचा फुलपाखरू आहे, म्हणून याला महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केले आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ब्ल्यू मॉर्मन. प्रश्न क्रमांक 3. गोंदिया जिल्ह्यात खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान आहे? नवेगाव, ताडोबा, पेंच, गुगामळ. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, नवेगाव. नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. तर ताडोबा कुठे आहे? ताडोबा चंद्रपूरला आहे. पेंच आहे नागपूरला आणि गुगामळ आहे अमरावतीला. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, नवेगाव. प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्रात पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? नांदेड, वर्धा, यवतमाळ, जळगाव. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, यवतमाळ. यवतमाळ या जिल्ह्याला पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मित्रांनो, पांढरे सोने म्हणजे कापूस. कापसाचे उत्पादन या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक होते, म्हणून याला पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 5. प्रसिद्ध गणपतीपुळे समुद्र किनारा कोणत्या जिल्ह्यात आहे? ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, रत्नागिरी. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हे गणपतीपुळे समुद्र किनारा आहे. या जिल्ह्यामध्ये श्री गणेशाचे प्रसिद्ध मंदिर आणि स्वच्छ समुद्र किनारा या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, रत्नागिरी. प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरून कोणती प्रमुख नदी वाहते? गोदावरी, नर्मदा, वैनगंगा, तापी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नर्मदा. नर्मदा नदी ही महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरून वाहणारी प्रमुख नदी आहे. मित्रांनो, नर्मदा नदी नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून सुमारे 54 किलोमीटर वाहते आणि ती महाराष्ट्र व मध्य प्रदेशची नैसर्गिक सीमा बनवते. मग पर्यायीमध्ये तापी पण आहे. तापी नदी, तर ही तापी नदी जी आहे ती महाराष्ट्राच्या उत्तर महाराष्ट्रातून वाहते, पण ती जी सीमारेषा आहे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राची जी सीमारेषा आहे ते निश्चित करत नाही, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नर्मदा. प्रश्न क्रमांक 7. सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? भीमा, कृष्णा, गोदावरी, नीरा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, भीमा. भीमा नदीवर हे सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण या भीमा नदीवर बांधण्यात आलेले आहे. यामध्ये पर्यायामध्ये गोदावरी नदी दिली आहे. गोदावरी नदीवर कोणते धरण आहे? जायकवाडी धरण. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो?
तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नैऋत्य मान्सून वारे. मित्रांनो, महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात जून ते सप्टेंबर या काळात प्रामुख्याने नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नैऋत्य मान्सून वारे. प्रश्न क्रमांक 9. कोकणात विशेषतः रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात खालीलपैकी कोणते खनिज विपुल प्रमाणात आढळते ज्यातून ॲल्युमिनियम काढले जाते? चुनखडी, डोलोमाइट, बॉक्साइट, कोळसा. तर मित्रांनो, या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बॉक्साइट. मित्रांनो, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात बॉक्साइट या खनिजाचे मोठे साठे आहेत जे ॲल्युमिनियमचा मुख्य स्रोत आहे. बॉक्साइट मधून ॲल्युमिनियम काढले जाते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बॉक्साइट. प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्रातील पुस्तकांचे गाव म्हणून कोणते गाव ओळखले जाते? तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भिलार. भिलार हे गाव सातारा जिल्ह्यातील भिलार, महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून विकसित केले गेले आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भिलार. प्रश्न क्रमांक 11. लोणार सरोवर कोणत्या प्रशासकीय विभागात येते? नागपूर, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अमरावती. अमरावती प्रशासकीय विभागामध्ये एकूण 5 जिल्हे येतात. पहिला आहे अमरावती, दुसरा आहे अकोला, तिसरा आहे वाशिम, चौथा आहे बुलढाणा आणि 5वा आहे यवतमाळ. तर या 5 जिल्ह्यापैकी बुलढाणा जिल्ह्यामध्ये हे लोणार सरोवर आहे आणि बुलढाणा हे अमरावती प्रशासकीय विभागामध्ये येतात. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अमरावती. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती? मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुंबई. मुंबई महानगरपालिका ही महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका आहे. 1888 साली या मुंबई महानगरपालिकेची स्थापना झालेली आहे आणि ही महाराष्ट्रातील पहिली तसेच भारतातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ही मुंबई महानगरपालिका ओळखली जाते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुंबई. प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्राच्या पूर्व दिशेला कोणते राज्य आहे? कर्नाटक, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 छत्तीसगड. महाराष्ट्राच्या पूर्वेला छत्तीसगड नावाचे राज्य आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेला मध्य प्रदेश नावाचे राज्य आहे. महाराष्ट्राच्या वायव्येला गुजरात नावाचे राज्य आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 छत्तीसगड. प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्रात किल्ल्यांचा जिल्हा, सर्वाधिक किल्ले असलेला जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? सातारा, रायगड, कोल्हापूर, पुणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पुणे. पुणे या जिल्ह्यात शिवनेरी, राजगड, तोरणा, सिंहगड, लोहगड यासारखे सर्वाधिक ऐतिहासिक किल्ले असल्यामुळे त्याला किल्ल्यांचा जिल्हा असे म्हटले जाते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पुणे. प्रश्न क्रमांक 15. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? महर्षी धोंडो केशव कर्वे, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 महात्मा ज्योतिबा फुले. 24 सप्टेंबर 1873 रोजी पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 महात्मा ज्योतिबा फुले. प्रश्न क्रमांक 16. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून कोणाला म्हटले जाते? महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या या योगदानामुळे त्यांना राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्रातून लोकसभेवर किती खासदार म्हणजे सदस्य निवडले जातात? 19, 48, 78, 288. तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 48. महाराष्ट्रातून लोकसभेवर 48 खासदार म्हणजे सदस्य निवडले जातात. तर उत्तर प्रदेशामध्ये 80 सदस्य म्हणजेच खासदार निवडले जातात. उत्तर प्रदेशचा पहिला क्रमांक लागतो आणि आपल्या महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. तर मित्रांनो, पर्यायामध्ये हे 288 दिले आहेत. 288 ही महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 48. प्रश्न क्रमांक 18. ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख म्हणजे सचिव कोण असतो? सरपंच, गटविकास अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक. तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ग्रामसेवक. आणि याची निवड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी करतात म्हणजे CEO करतात. CEOचा लॉंग फॉर्म आहे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ग्रामसेवक. प्रश्न क्रमांक 19. मानवी रक्तातील साखरेचे प्रमाण म्हणजे ब्लड शुगर नियंत्रित ठेवणारे संप्रेरक कोणते? तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, इन्सुलिन. प्रश्न क्रमांक 20. भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते? लोणार, उलर, चिल्का, सांबर. तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, उलर. उलर सरोवर हे भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. जम्मू आणि काश्मीर मधील उलर हे भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. प्रश्न क्रमांक 21. गीता रहस्य हा प्रसिद्ध ग्रंथ मंडालेच्या तुरुंगात कोणी लिहिला? आचार्य विनोबा भावे, महात्मा गांधी, विदा सावरकर, लोकमान्य टिळक. तर मित्रांनो, या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, लोकमान्य टिळक. प्रश्न क्रमांक 22. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1857, 1905, 1920, 1885. तर मित्रांनो, या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1885. 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबई येथे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. आणि मित्रांनो, हे सुद्धा माहीत पाहिजे की या राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कुणी केली? तर ती केली आहे निवृत्त ब्रिटिश अधिकारी ॲलन ह्यूम यांनी. त्याच्यासोबत भारताचे जे ज्येष्ठ नेते होते त्याच्यापैकी एक दादाभाई नौरोजी आणि दिनशा वाचला यांनी महत्त्वाचे योगदान या राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेमध्ये दिलेले आहेत. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1885. प्रश्न क्रमांक 23. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? राष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष, उपराष्ट्रपती, पंतप्रधान. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, उपराष्ट्रपती. भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती म्हणून काम पाहतात. प्रश्न क्रमांक 24. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताच्या जगात कितवा क्रमांक लागतो? 5वा, 2रा, 7वा, 6वा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 7वा. तर पहिला नंबर आहे रशिया, दुसरा नंबर आहे कॅनडा, तिसरा चीन, चौथा अमेरिका, 5वा ब्राझील, 6वा ऑस्ट्रेलिया आणि 7वा भारत. याची शॉर्ट ट्रिक्स पण आपल्याकडे RCCAB. R म्हणजेच रशिया, C म्हणजे कॅनडा, C म्हणजे चायना, A म्हणजे अमेरिका, B म्हणजे ब्राझील, A म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि पुन्हा B म्हणजे भारत. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 7. प्रश्न क्रमांक 25. पहिले प्रतिजैविक पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अलेक्झांडर फ्लेमिंग.
अलेक्झांडर फ्लेमिंगने पेनिसिलिनचा शोध लावलेला आहे आणि हा शोध त्याने 1928 मध्ये लावलेला आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अलेक्झांडर फ्लेमिंग. प्रश्न क्रमांक 26. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात कानपूर येथे उठावाचे नेतृत्व कोणी केले आहे? बहादूर शाह जफर, कुंवर सिंग, नानासाहेब पेशवे, राणी लक्ष्मीबाई. तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नानासाहेब पेशवे. मित्रांनो नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे यांनी या बंडाचे नेतृत्व केलेले आहे. प्रश्न क्रमांक 27. चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? 1930, 1920, 1947, 1942. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1942. मित्रांनो 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईतील गोविलिया टँक मैदानावरून चले जाव चळवळीची सुरुवात झालेली होती. प्रश्न क्रमांक 28. पंचायत राज व्यवस्थेतील सर्वात खालचा म्हणजे तळाचा स्तर कोणता आहे? नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ग्रामपंचायत. मित्रांनो जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत म्हणजे ग्रामपंचायत हा सर्वात खालच्या म्हणजे तळाचा स्तर आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ग्रामपंचायत. प्रश्न क्रमांक 29. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे RBI ची स्थापना कधी झाली? 26 जानेवारी 1950, 1 एप्रिल 1935, 15 ऑगस्ट 1947 की 1 मे 1960. तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1 एप्रिल 1935. भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934 नुसार 1 एप्रिल 1935 रोजी RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झालेली आहे. तर ऑप्शनमध्ये 26 जानेवारी 1950 या दिवशी काय झाले? या दिवशी भारताचं संविधान अंमलात आला म्हणजेच लागू झालेला आहे. त्याच्यानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1 एप्रिल 1935. प्रश्न क्रमांक 30. शेतकऱ्यांचा असूड हे पुस्तक कोणी लिहिले? वीरा शिंदे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, साने गुरुजी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्याच्या असूड हे पुस्तक लिहिले आहे. शेतकऱ्याच्या दैनंदिन अवस्थेवर प्रकाश टाकणारे शेतकऱ्याच्या असूड हे पुस्तक महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिले आहे. प्रश्न क्रमांक 31. विद्युत बल्बमध्ये सामान्यतः कोणता वायू भरलेला असतो? ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन, ऑर्गॅन किंवा नायट्रोजन. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ऑर्गन किंवा नायट्रोजन. मित्रांनो विद्युत बल्बचा शोध कोणी लावला? थॉमस एडिसनने लावलेला आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ऑर्गन किंवा नायट्रोजन हे 2 वायू भरलेले असतात. प्रश्न क्रमांक 32. मानवी शरीरातील सर्वात कठीण भाग कोणता? हाड, कवटी, दाताचे आवरण, नखे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे दाताचे आवरण. दाताचे आवरण हे मानवी शरीरातील सर्वात कठीण भाग आहे. प्रश्न क्रमांक 33. शुद्ध पाण्याचा सासू म्हणजे pH किती असतो? pH चा लॉंग फॉर्म आहे पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन किंवा त्याला पॉवर ऑफ हायड्रोजन सुद्धा म्हटले जाते. ठीक आहे. आणि पर्याय आहेत 12, 5, 9, 7. मित्रांनो पाण्याचा शुद्ध पाण्याचा pH जर विचारला तर नेहमी लक्षात ठेवा त्याचा आहे pH रेट आहे 7. का बरं? कारण शुद्ध पाणी हे तटस्थ असते म्हणजेच न्यूट्रल असते, त्यामुळे त्याचा pH बरोबर 7 असतो. हे नेहमी लक्षात ठेवा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 7. प्रश्न क्रमांक 34. स्कर्वी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? मित्रांनो हा प्रश्न तुम्ही बहुतांश वेळा वाचला असाल. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे
पर्याय क्रमांक 1 क जीवनसत्व. विटामिन सी. हिरड्यांमधून जो रक्त येतो बाहेर त्याला स्कर्वी रोग म्हणतात. स्कर्वी आजार त्याला म्हटले जाते. तर हा विटामिन सी च्या अभावामुळे होणारा आजार आहे. तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 क जीवनसत्व विटामिन सी. प्रश्न क्रमांक 35. पृथ्वीच्या वातावरणात कोणत्या वायूचे प्रमाण सर्वाधिक आहे? हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड. तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नायट्रोजन. नायट्रोजन हा वायू आपल्या वातावरणामध्ये 78% आहे. ऑक्सिजन हा 21% आहे. कार्बन डायऑक्साईड हा 0.04% आहे. ऑर्गॅन 0.93% आहे. आणि जे इतर गॅसेस आहेत त्याच्यामध्ये हेलियम, लिथियम, मिथेन, क्रिप्टॉन, हायड्रोजन एक्सेट्रा जे काही वायू आहेत इतर वायू ते आहेत 0.004%. असे टोटल मिळून जस्ट 100% वायुसंख्या आहे. तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नायट्रोजन. नायट्रोजन हे वायू आपल्या वातावरणामध्ये सर्वाधिक प्रमाणामध्ये आढळते 78%.